आपला सॉरी विजय आणि राजेश अशी दोन नाव आहेत आणि राजेश गोलंदाज आहेत ते वासगाव संघाने आपला 12 प्लेयर पाठवायचा आहे. राजेश बॉलर ही राजेश आहेत आणि बॅट्समन ही राजेश आहेत. बघूया कोण राजे होतात ते, बॉलर की बॅट्समन. आणि पहिल्याच बॉलवरती सुंदर असा स्टेट ड्राईव्ह केलेला आहे, परंतु तिकडे झेल हा सांडलेला आहे आणि 2 धावा ह्या राजेश यांच्या गोलंदाजीवर मिळवता आलेल्या आहेत. डेड बॉल त्या केबलला लागलेला डेड बॉल आहे तो. धन्यवाद. ओके ओके करो डेड बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते राजेश आणि तेवढी चांगली कीपिंग करायचे आहेत ते प्रकाश बॉलर जिग्नेश राजेश यांना. पहिलाच बॉल डॉट. आणि सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. 2 धावा ह्या निश्चित होतील. सुंदरशी क्षेत्ररक्षक आणि तिकडे प्लेअर बॅट्समनला थोडीशी इजा झालेली आहे आणि तसेच एक खेळावृत्ती म्हणून प्रकाश भाऊ हे चांगलेच त्यांना आहेत. कीपर आहे ते प्रकाश पुन्हा असा लेग साइडला पुल केला होता, परंतु तिकडे एकच धावावर समाधान मानावं लागेल राजेश यांना. तीन बॉल या पहिल्या षटकातला 3 बॉल झालेले आहेत आणि 3 धावा. आता स्ट्राईकवर आहे ते हेमाकांत. बघूया हेमाकांत हे चांगले खेळाडू आहेत. बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत चांगल्या धावा मिळवत आहेत ते. आणि पुन्हा अशी लेंथ लाईनने बॉल टाकणार ते जिग्नेश आणि पुन्हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते 3. मिलिंद 11 या संघाची. सुंदर असा कट शॉट केलेला आणि आम्हाला वाटतं हा चौकार जाऊ शकतो आणि हा सीमा रेषेच्या बाहेर चौकार. कमॉन डीजे. पुन्हा ऑफसाइडच्या मारण्याच्या नादामध्ये पुन्हा डॉट गेलेला आहे. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या होती ती 7. हेमाकांत आणि राजेश दुसरे षटक येतो आहे. प्रकाश दादा आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच पुन्हा एकदा आपल्या समाजासाठी योगदान देत असताना मोठी गावचा मला घेऊन आलेली आहे. ठीक आहे. दमदमदाजी साइड आहे जी आहे आणि गोल गोल आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचा झटका मिळतो आहे.
डीजे न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे. निलेश न्यू बॅटर्स मैदानामध्ये येत आहे. पाहूया तर गडी बाद झालेला आहे तो म्हणजे राजेश. नक्कीच हिमकांत आणि इकडे न्यू बॅटर्स आलेला आहे. निलेश ही जोडी काय करणार आहे मिलिंद इलेव्हन संघासाठी. तर वेगळी मात्र इकडे एक चांगली फलंदाजीचा नजराणा दाखवलेला आहे. जिग्नेश यांची प्रशंसा मात्र नक्कीच केली जाईल, कारण मी त्यांना वासगावमध्ये खूप बघितलं क्रिकेट खेळत असताना. कारण दोन टूर्नामेंट बघितलं पण त्यांची उत्तम गोलंदाजी मला बादशाह मैदानावर पाहायला मिळाली आहे मोठे संघासाठी. आणि प्रकाश भाऊ आणि पृथ्वी या ठिकाणी संघ घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू दिला जातो आहे. क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी घाई केली, थोडंसं जास्त गेला आणि क्षेत्ररक्षक केला कॅच. संख्या एक गडीच्या मुकाबल्यामध्ये अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे मिलिंद इलेव्हन पहाड संघाची. पृथ्वी एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. थोडीशी चूक मात्र क्षेत्ररक्षकाकडून होताना, कारण त्याने जज केलं नाही चेंडूला आणि धावत सुटला आणि नक्कीच दोन धावा टोका दिला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक होईल, एक धाव पूर्ण, दुसरीचा बॉल आहे आणि रनआउटची संधी असू शकते, परंतु कलेक्शन आला नाही, व्यवस्थित आला नाही. दोन धावा पुन्हा एकदा परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धाव संख्या 11 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या 11 पूर्णावर लागलेली पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख असा खेळ, रंगतदार आणि बहारदार क्रिकेट पाहायला मिळते. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना जरी असला, दोन बलाढ्य संघ आहेत पुन्हा एकदा, कारण वासगाव मोठेगाव संघ आणि मिलिंद इलेव्हन पहाड. त्यावेळेला थोडासा जास्तच बाहेर आला आहे. वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव वाईडच्या माध्यमातून येईल. धावसंख्या 12 वर पोहोचते आहे. 3 चेंडू हाताळलेले आहेत. यावेळेला शॉट व्हेरी गुड स्क्वेअर लागला. कॅच ड्रॉप केला आणि 14 धावांची खेळ खेळतो आहे. चेंडू साकारून झालेले आहेत 5. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा ऋतिक. पद्धतीचा चांगला चेंडू प्रयत्न होता, परंतु डाऊन द लेग स्टंप आहे आणि वाईडचा इशारा येणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 23 वर पोहोचते आहे. 23 ऑन द बोर्ड असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. मिलिंद इलेव्हन पहाड सपोर्टर्स मात्र टाळ्याने जमदार स्वागत करतात आहेत निलेश या फलंदाजांचं, कारण दमदार योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. निलेश यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे. पाहूया, त्या ठिकाणी पुन्हा एकदा कॅचला ड्रॉप केलं जाते आहे आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार या डीजे वाजाऊ. म्हणजे महागडं षटक आपल्याला विकेट आल्यानंतर एक जीवदान दिलं आणि जीवदानाच्या माध्यमातून 20 धावा, 2 चौकार, 1 षटकार अशी कामगिरी या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच थोडस ऋतिक यांचं खराब षटक राहिलं, कारण
कॅच सुटला आणि दमदार फटकेबाजीचा नजराणा निलेश घेऊन आला मिलिंद बहाड 11 संघासाठी. धावसंख्या 27. पुन्हा एकदा जिग्नेश पहिले षटक हाताळलं तेच गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येत आहेत जिग्नेश. नक्कीच पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा एक चांगली गोलंदाजी साकारली होती. पुन्हा एकदा त्यांना पुनरागमन करून द्यावा लागेल मोठेगाव वासगाव संघासाठी. थोडीशी नजर फिरवली जाते आहे. मिलिंद या संघासाठी एक खुशखबर आहे. 3 षटकार लगातार कोणीही कुठल्याही प्लेअरने मारले तर जयेश यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार 200 रुपयाचं पारितोषिक सर्व खेळाडूंसाठी. मिलिंद 11 आणि सुंदर असा लेग साईडला ड्राईव्ह केलाय. मला वाटतं चौकार जाऊ शकतो. दोन ती गाडी तिकडे आहे ती बाहेर काढायची आहे. थोडी मध्ये ढेकलायची गाडी ती बाउंड्रीच्या मध्ये आहे. निलेश वैयक्तिक किती धाव झाले 20 धावावर खेळत आहे. 6 बॉल 20. सुंदर अशी बॅटिंग करत आहेत निलेश. पुन्हा ड्राईव्ह. मला वाटतं हा चौकार जाऊ शकतो परंतु काही नाही चौकार. सुंदर असा ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला आहे निलेश याने. आणि मला वाटतं कॉल आलेला. मला वाटतं निलेशसाठी काहीतरी बक्षीस असेल. हॅलो आणि निलेशसाठी दुसरं पारितोषिक आलेलं आहे शशिकांत कडू त्यांचेच फ्रेंड्स आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेशने लावलेलं आहे 200 परंतु त्याचं कुठे वरचढ झालेलं आहे. ते शशिकांत कडू यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे निलेशसाठी. 3 षटकार अगोदर 1 षटकार त्याने मारलेला आहे सुंदर असा लेग साईडला. त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे तो. निलेश भाऊ नॉट आउट राहिला ना शेवटपर्यंत तर योगेश कडून हे 200 रुपये बक्षीस त्याला. निलेशसाठी बक्षीसचा पाऊस पडत आहे. जर निलेश 6 षटक जर खेळले पूर्ण इनिंग नॉट आउट राहिले तर त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक आहे. योगेश कडू यांच्याकडनं मला वाटतं पुन्हा एक कॉल येते म्हणजे पुन्हा एक पारितोषिक लागणार आहे ते निलेशसाठी खास. येस बाईकच्या माध्यमातून एक धाव येते आहे. धावसंख्या पुन्हा एकदा वाढते आहे. धावसंख्या पोहोचली आहे 36 वर. 36 ऑन द बोर्ड. मिलिंद 11 बहाड संघाकडे या ठिकाणी चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 36 वर पोहोचते आहे. आजचे बड्डे बॉय आहेत आमचेच मित्र अभिजित पाटील आणि ह्यांच्याकडनंही निलेशसाठी पारितोषिक लागलेलं आहे. 3 षटकार पूर्ण इनिंग मध्ये मारायचे आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि एक तर त्याने मारलेलाच आहे म्हणजे पूर्ण इनिंग खेळू शकतो तर 500. 3 षटकार मारले तरी 500 आणि 3 षटकार कुठलेही पूर्ण इनिंग मध्ये मारले तरी 500 म्हणजे 1500 रुपये जिंकण्याचा त्याच्याकडे चान्स आहे. मेहरजी काय आपण बोलू शकता याबद्दल. नक्कीच हे काय सांगतात ना लालच बरी बुला आहे तर इकडे काय आहे लालच दिली जाते आहे. पण एका बाजूला एक जण सांगतोय शेवटपर्यंत टिकून राहा 300 रुपये देतोय. एक जण सांगतोय 200 रुपये हॅट्रिकला आहेत. एक जण सांगतो 3 षटक इनिंग मध्ये षटकारामध्ये 3 पूर्ण इनिंग मध्ये 3 मारायचे 500 रुपये. तरी काय आहे लालच दिली जाते आहे. बघूया या लालचीला मात्र कुठे भूल पडते आहे का निलेश यांना. तर इकडे पाहायला मिळणार आहे गोलंदाज आहे ध्रुव. यस ध्रुव गोलंदाज एक चांगला गोलंदाज आहे. ध्रुव कौशल्य आहे त्याच्याकडे परंतु या ठिकाणी वाईट गोलंदाजीने सुरुवात करतो आहे ध्रुव. पाहूया काय कामगिरी असेल.
बोलले की लालच आहे, पण त्यांचं प्रोत्साहनही आहे, त्यांचं प्रेम आहे त्याच्यावरती, की ते प्रेम आज त्याचा उजाळा होत आहे की चांगली खेळी खेळ, चांगलं नाव कमाव आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं बक्षीसही मिळणार आहे. परंतु उंच हेमा खान याने ऑफसाईडला कट केला होता आणि जेलबाद झाले ते हेमा खान. कमॉन डीजे. न्यू बॅटर्स मैदानात आहे. सुरेंद्र इकडे ध्रुपने मात्र आपल्या गोलंदाजीची चांगली कसब दाखवलेली आहे, मजबूर केलं बॅट टाकण्यामध्ये आणि शॉट थर्डमॅनकडच्या क्षेत्ररक्षकाने सुंदरसा झेल टिपला आहे. धावसंख्या 37 धावा आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 25 धावांवर निलेश खेळत असताना पाहायला मिळतोय. ध्रुप एक चांगला गोलंदाज आहे, वासगाव क्रिकेटमध्ये त्याने चांगलं नाव कमावलेलं आहे. पाहूया मोठेगाव संघासाठी या ठिकाणी चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून देतोय. पुन्हा एकदा 8 चेंडू मात्र हवेमध्ये जात असताना शॉट थर्डमॅनकडे येतो आहे आणि एकेरी धाव मात्र टिपली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 38 वर आहे. निलेश 38 धावांमधनं 25 धावा हे स्वतः चांगलीशी बॅटिंग करून आपल्या संघासाठी मिलिंद संघासाठी उभारलेले आहे. 8 बॉल 25 म्हणजे जवळजवळ 3 पेक्षा जास्त सरासरीने त्याने प्रति बॉल धावसंख्या जमावलेली आहे ती निलेश. आणि बघूया षटकार की मारता की चौकार, आणि हा उत्तमचा षटकार. खरोखर त्यांना लालच आली आहे असं वाटते मला मेहरजी. ते 500 रुपये त्यांच्या मित्राने जो त्यांना विश्वास दाखवलेला आहे तो खरोखर पूर्ण करतील. आणि कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. याच आपण बघता आहेत जेव्हा जेव्हा ऑन स्ट्राईकवर आले, खेळले आणि यावेळेला पहिल्यांदा डॉट घेतला आहे निलेश यांनी. पाहूया इकडे पुन्हा एकदा शफल करून राहता आहेत, थोडेसे नो बॉल येतो आहे. इकडे नक्कीच बॉम्सर आला आणि बॉम्सरच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा इकडे मिळतो आहे. तर इकडे मात्र पुढचा क्षण फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 46 वर आहे. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहेत. चला पुढचा क्षण फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा निलेश यांच्यासाठी संधी लागलेली आहे. एक षटकार बाकी आहे, 500 रुपयाचं बक्षीस येणार आहे. फ्री हिट असणार आहे, कॅच गेला तरी आउट नसणार आहे, फक्त रनआउट असणार आहे नो फ्री हिटला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ध्रुपने मात्र चेंडू सुरक्षित हाताळला, आखूड टप्पा हाताळला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू झालेले आहेत या षटकातले 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू आहे. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 46 आहे. 46 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा निलेश ऑन स्ट्राईक. याचा टोला दिला जातो आहे. चांगल्या पद्धतीने लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षित केले जात आहे आणि पुन्हा एकदा एकेरी धावच घेऊन समाधान मानावं लागेल. ज्या फलंदाजाला मात्र इकडे पहिल्याच चेंडूवर कॅचच्या माध्यमातून विकेट झाला असतं, तो मात्र इकडे बहारदार खेळी साकारतो आहे मिलिंद 11 बहाड संघासाठी. तर आपण जीवदान कोणाला दिलाय? त्या मोठ्या फलंदाजाला, ज्याच्याकडे एक शैली आहे, बहारदार फटकेबाजीची नजाकत आहे, त्या फलंदाजाला ही संधी मिळाली होती आणि त्याने त्यांना खेळ करून दाखवलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 आहे मिलिंद 11 बहाड संघासाठी. तर पुढचं षटक हाताळण्यासाठी
करण्यासाठी पुन्हा एकदा ऋतिक येतो आहे. ऋतिक गोलंदाज असणार आहे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. तर ही जोडी मात्र इकडे कामगिरी करताना चांगल्या पद्धतीने कामगिरी दिसते आहे. ज्या पद्धतीने हेमाकांतने देखील चांगली साथ दिली निलेश यांना, परंतु एक जीवदान आणि जीवदानाने मोठी आक्रमकता. मिलिंद संघ हा चांगल्याच अशा 12:15च्या सरासरीने चाललेला हा संघ 4 ओव्हर 47 धावसंख्या आणि सुंदर अशी बॅटिंग करत आहेत ते निलेश. आपल्या 2 षटकारच्या मदतीने सुंदर अशी बॅटिंग करत आहेत आणि 1 षटकार जर मारला तर त्याने 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. ते बर्थडे बॉय अभिजित पाटील याने लगातार 3 षटकार मारले तर त्यांचेच मित्र शशिकांत कडू यांच्याकडनं 3 षटकार मारले तर 301 रुपया. जयेश यांच्याकडनं सॉरी जयेश आणि हॉपस्टमच्या खूपच असा बाहेर अंपायर वाईट घोषित करताना धावसंख्या होती ती 48. ऋतिकला मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल, कारण धावसंख्या एक चांगल्या पद्धतीने जोर घेतलेली आहे. कुठे ना कुठेतरी विकेटच्या योगदानाची गरज आहे. आतापर्यंत फक्त ओपनर बॅटर्स डकआउटला गेलेले आपल्याला पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 48 पाहायला मिळते आहे आणि निलेशने मात्र दमदार खेळी इकडे अनिलजी दाखवलेली आहे. आपल्या शब्दात सांगायचं आहे तर नक्कीच खूपच चांगला आक्रमक असा फलंदाज इकडे पाहायला मिळतो आहे. यापुढे पुन्हा एकदा कमाई आहे का नाही, पुन्हा एकदा सुरक्षित क्षेत्ररक्षण केलंय त्याच क्षेत्ररक्षकाने ज्याने सोडला होता त्याचा झेल, त्याच पद्धतीने एका हाताने यावेळेला मात्र षटकार रोखला आहे. ही महत्वपूर्ण कामगिरी आहे. 500 रुपयापासून दूर ठेवलं गेलेलं आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 50 50 धावा. धावसंख्या 50 सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा स्टेट ड्राइव्ह लावून चटवला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे. टिपणार कॅच, विकेटचं बटन. यस, निलेशला मात्र यावेळेला डकआउटला यावं लागेल. यस डीजे वाजव. यस, 15 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान. जो गडी शून्यावर बाद होणार होता त्याने 34 धावांचं योगदान दिलं. ही मोठी खेळी आहे. म्हणून संधी ही सुवर्ण संधीमध्ये कसं परिवर्तन केलं जातं हे याचं चांगला उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे कल्पेश. पुलटा चेंडू आहे, टोला दिला जातो आहे. इकडे मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू जात असताना कुठे जातो आहे ते मात्र पाहायला मिळणार आहे. चौकार आहे, 4 धावा. यस डीजे पुन्हा एकदा वाजव. सुरेख संगीत डीजे संकेत आपल्याला ऐकायला मिळते आहे. तर धावसंख्या पोहोचली आहे 54 धावांवर. पुन्हा एकदा सफल होऊन राहिला आहे कल्पेश या ठिकाणी आणि फटका काय सजवला जात नाहीये, परंतु एकेरी धाव मात्र नक्कीच घेतली जाते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 55 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 5वं षटक मार्गस्थ होत असताना 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. एक चांगली विकेट नक्कीच पाहायला मिळते आहे. लास्ट टू गो. येस, लास्ट टू गो. येस, हलकासा ब्रशिंग घेतो आहे आणि बिहाइंड द विकेट. चौकार. पुन्हा एकदा चौकार. कमांड डीजे.
तर इकडे मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59 आपल्याला पाहायला मिळते आहे. 59 ऑन द बोर्ड. आणि प्रकाश दादा आले आहेत. अनिल भाऊ काय म्हणतील? प्रकाश दादा हे देखील एक चांगले ज्येष्ठ खेळाडू आहेत. फार अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि परंतु लेग साईडच्या खूपच असा बाहेर हॅलो वाईट असा बॉल. लाईन लेंथ ही फार चुकीची आहे. त्यांना चांगली लेंथ टाकल्या स्कोर हा चांगला झालेला आहे. आणि सुंदर परंतु पुन्हा यॉर्क असा बॉल आणि लाईन लेंथ वर टाकलेला आहे. या षटकातला दुसरा बॉल घेऊन येते ते प्रकाश. कल्पेश यांना बघूया. कल्पेश आणि सुंदर असा कल्पेशने पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे. एक धावावरती समाधानहीच मानावं लागेल कारण तिकडे चांगलं असं क्षेत्ररक्षक केलेलं आहे ते. नक्कीच आज सुद्धा प्रकाश भाऊंची गोलंदाजी आपण जर बघितली, यॉर्कर त्यानंतर आखो टप्पा हाताळण्याचं कौशल्य हे आज सुद्धा दाखवतायत. सिंगलने कन्वर्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. हे या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू उंच टोला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. गलती आणि षटकार पाहायला मिळतोय. यस, मस्तक पे दस्तक. धावसंख्या षटकार आणि 67 वर पोहोचते आहे. एक चांगला चेंडू होता परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला झेल काय टिपता आला नाही. यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप आणि एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने मिळते आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी होताना थोडीशी निराश झाली असतील प्रकाश भाऊ, कारण एक झेल जर घेतला असता तर आपल्या नावावर एक विकेट म्हणजे आज सुद्धा ते योगदान, आज सुद्धा आपला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि एक धाव मात्र इकडे टिपली जाताना पाहायला मिळते आहे. सुरेंद्राने एक चॉकलेट सोडलेला आहे की जे षटकारामध्ये षटकार गेला असता परंतु तो त्यांना काही बॅटवर घेताना आला आणि एकच धावावर समाधान मानावं लागलंय ते सुरेंद्र यांना मिलिंद या संघांना. बघूया कल्पेश विरुद्ध प्रकाश आणि पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे सुंदर असा, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे ते कल्पेश आणि सुरेंद्र या जोडीला. धावसंख्या होते ती 70. शेवटचा बॉल घेऊन येतील ते प्रकाश. सुरेंद्राने षटकार ठोकलेला आहे. बघूया शेवटच्या बॉलवरती काय आक्रमकता दाखवतायत ते. पुन्हा एकदा उंची लांबी बहारदार फटका षटकार. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 76. 77 धावा विजयी लक्ष ठेवलं गेलेलं आहे. पाहूया 77 धावांचं लक्ष मोठेगाव संघासाठी ठेवलं गेलेलं आहे. मिलिंद 11 बहाड संघाकडून. तर सामन्यात ती रंगत असणार आहे. लगेच छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानात येऊया. यस डीजे मास्टर, घेऊया संगीताचा आनंद.
बाहेरून आवाज दिला जातो. मला वाटतं त्यांच्या करिअर मधली पहिली टुर्नामेंट असेल ही. आणि पहिलाच हॉपस्टमच्या खूपच बाहेर असा वाईट घोषित करत होते अंपायर. पहिल्याच बॉलवर एक अतिरिक्त धाव राजेश यांच्या षटकामध्ये. आणि वीरूसाठी मला वाटतं पारितोषिक येणार आहे जयेश यांच्याकडनं. आणि पहिल्याच बॉलवरती समाचार घेतलेला आहे तो ध्रुव याने. आणि पहिलाच षटकार कमांड विजय. ध्रुव यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो निखिल. 2 बॉल 6 धावावर बाद झालेला आहे तो ध्रुव. राजेंद्र बघूया. आणि सन्मान दिलेला आहे तो निखिल याने. धाव संख्या तिथे 7. 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आणि चांगलाच असा ड्राईव्ह केलेला परंतु 1 बाउन्स. निलेश याने जशी बॅटिंग मध्ये कमाल केलेली आहे तशीच फिल्डिंग मध्ये धमाल केलेली आहे. आणि जिकडे चौकार किंवा 2 धावा असतात तिकडे एकच रनवर समाधान मानावं लागणार आहे ते वासगाव मोठेगाव या संघाला. धावसंख्या तिथे 8. आतापर्यंत 4 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल राजेश. आणि सुंदर अशी गोलंदाजी लाईन लेंथ मध्ये. एकच पहिला बॉल खेळता असताना ऋतिक षटकाची समाप्ती होताना धावसंख्या होती ती 9. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ध्रुव आणि ज्या पद्धतीने ऋतिकची जोडी मैदानामध्ये कामगिरी करते आहे मोठे वासगाव संघासाठी. पाहूया यावेळेला मात्र निलेशला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेले आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी त्याच्याकडून काय कौशल्य दाखवलं जाईल. फलंदाजीमध्ये त्याने जमदार फटकेबाजी दाखवली आहे. पूर्ण बहाडकरांना मात्र खुश केलेलं आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि लाल बहादूर शास्त्री मैदान घरेलू मैदान, या घरेलू मैदानामध्ये मोठ्या फटकेबाजीची नजाकत हे खूप मोठं कौशल्य आहे. इकडे मात्र ऋतिक आहे. पाहूया निलेशच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राईकला. यावेळेला पुलटा चेंडू खेळला जातो आहे डीप मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक होईल, क्षेत्ररक्षित करेल परंतु दुहेरी धावेचा कॉल आहे आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या पोचते 11 वर. 1-1-11 ऑन द बोर्ड अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. बिनबाद 11 मोठेगाव वासगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा निलेश. या इकडे मात्र आखूड टप्पा परंतु वेट अँड वॉच अँड फटका साकारण्याचा प्रयत्न परंतु निष्फल आणि निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. नक्कीच या ठिकाणी मिलिंद 11 बहाड संघ
एक चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला दाखवलेला आहे आणि चांगल्या गोलंदाजीचं देखील सादरीकरण होते आहे. उंच टोला आहे, लांबी उंची आणि इकडे मात्र कॅच काही होत नाही आहे. इकडे मात्र सुरेन याला मात्र काही समजत नाहीये. कॅच पकडण्यासाठी ते निष्फळ होत आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा एक संधी मात्र फलंदाजाला मिळते. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या पोचली आहे 13. धावसंख्या 13 वर पोचलेली पाहायला मिळते. 1-3-13 ऑन द बोर्ड. इकडे मात्र एखादा चेंडू फळीवर लागतो आहे आणि एखादा चेंडू मात्र कसा आखूड टप्पा हाताळल्यानंतर थोडासा टप्पा खाल्यानंतर अलगद गतीने मध्यम गतीने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना इकडे पाहायला मिळतो आहे. इकडे पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न ऋतिक याचा आणि इकडे मात्र रनआउटच्या माध्यमातून स्टंप आउट होतो आहे. विकेटचं पतन. SDJ वाजव. पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते आहे. 19 वर पोहोचते आहे. धावसंख्या 19-19 ऑन द बोर्ड. तर मिलिंद 11 पहाड संघ ज्या पद्धतीने 77 धावांचं मोठं विजयी लक्ष ठेवलं गेलं आहे मोठेगाव वासगाव संघासाठी आणि गोलंदाजीचा चांगला मारा देखील देण्याचा प्रयत्न करतायत. लोअर चेंडू चाकारण्याची कामगिरी करता आहेत. इकडे मात्र बीट होतो आहे. फलंदाज पॅडवर आदळतो आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. सुरेख अशी कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून फ्लॅट गोलंदाजी इकडे साकारण्याचा कामगिरी गोलंदाज मिलिंद याचं या संघाचे कर्णधार या ठिकाणी मिलिंदजी स्वतः गोलंदाजी करत असताना आणि आपला नाव घेऊन संघाला इकडे पदार्पण त्यांनी केलेलं आहे आणि चांगली कामगिरी निलेशने दाखवून दिलेली आहे त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा मिलिंद यांची गोलंदाजी मात्र नफितुली गोलंदाजी देत आहेत. मध्यम गतीचे चेंडू फिरकीचा नाद दाखवत आहेत आणि नादखुळा इकडे गोलंदाजी साखळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 3 चेंडू झालेले आहेत. 2 धावा आणि 2 डॉट आहेत. येस अशा पद्धतीने 3 चेंडू झालेले आहेत. इकडे मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न परंतु मोठा शॉट. सांगतात ना वेगवान गोलंदाजाला खेळण्याची ज्यांची तयारी असते त्यांना स्पिनर गोलंदाज मध्यम गतीची चेंडू जी येतात स्लोवर चेंडू येतात त्यांना खास काही करता येत नाहीये. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 धावा आणि धावसंख्या इकडे परिपूर्ण झालेली आहे. 20 धावा बोर्डावर आहेत. खूपच चांगली गोलंदाजी मिलिंद यांच्याकडून होताना पुन्हा एकदा या ठिकाणी टोला दिला जातो आहे. शफल करतो आहे. उंच टोला आहे. फाईन लेगकडे चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल. एक धाव मिळेल.
खूपच चांगली गोलंदाजी मिलिंद यांच्याकडून होताना पाहायला मिळते आहे. दमदार गोलंदाजी या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. 5 चेंडू हाताळले, 4 धावा दिल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते आहेत. या ठिकाणी वाटलं होतं परंतु ध्रुवला मात्र चांगलं बांधून ठेवलं असं म्हणावं लागेल. नगद यावेळेला फटका फसलाय. कॅच आहे, विकेटचं बटन आहे तर ध्रुवला यावं लागेल डकआउटला. येस डीजे. डीजे बॅटर्स मैदानामध्ये आहे. कोण गेले बॅट्समॅन? चला बॅट्समॅनचं नाव सांगा. वासगाव संघ. चला फलंदाज आपलं नाव सांगायचं तिकडनं. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निलेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. चौथा षटक घेऊन येतोय. टोला चांगला दिला जातो आहे. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर थ्रो देखील येतो आहे. टाळ्याने स्वागत केलं जातं आहे. त्या क्षेत्ररक्षकाचा एकेरी धाव इकडनं कन्वर्ट केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 22 टू 22 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. हा राजाचं मग येस बॅटर्स राजा आपल्याला न्यू बॅटर्स आलेला आहे. त्याच्याकडे देखील एक चांगला खेळ आहे. पाहूया राजाचं नाव देखील वासगाव क्रिकेटमध्ये मोठं आहे. तर पाहूया राजा मात्र राजा आपल्या पुन्हा एकदा दाखवेल का? राजेश शाही थाट वासगाव क्रिकेटमध्ये तर त्याने चांगलं योगदान दाखवलं होतं. इकडे मोठेगावसाठी देखील योगदान देणं गरजेचं आहे. शफल करून स्क्वेअर लेग फाईन लेगकडे चेंडू 2 डिक्लरमध्ये जाते आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. मोठा पल्ला गाठायचा आहे. एक्सप्रेस वेला ज्या पद्धतीने गाडी 100च्या वेगाने चालते तसं मात्र इकडे षटकार असे ठोकावे लागतील. परंतु निलेश यांची गोलंदाजी पहिले तर त्याने फटकेबाजी दाखवली. फलंदाजीच्या माध्यमातून 34 धावांचं योगदान दिलं आणि आता गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी होती आहे. टोला दिला जातो आहे. लॉंग ऑनकडे सुरेख क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. 25 ऑन द बोर्ड. सुरेख अशी गोलंदाजी देताना कारण एकेरी दुहेरीने काम चालणार नाही. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. पहिल्याला 1, दुसरा डॉट, तिसऱ्याला 2, चौथ्याला 1 असे 4 चेंडू हाताळलेत. 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा. पुन्हा एकदा चकवा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू इकडे साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. तर आपण बघता आहे तर दिशांक हा एक चांगला फलंदाज आहे. पाहूया दिशांक या ठिकाणी काय करतो आहे. शफल करून राहिला आहे. टोला दिला जातो आहे आणि झेलचा चांगला प्रयत्न होता. षटकार असू शकला असता परंतु हातातून जरी निसटला परंतु षटकार रोखला आहे. या ठिकाणी 2 वेळा 2 षटकार रोखले गेलेले आहेत. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी मिलिंद 11 महाड संघासाठी सुरेख क्षेत्ररक्षण देखील दिलं जातं आहे. तर नक्कीच सिंगलमध्ये कन्वर्ट आपल्याला सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या 26 आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 51 धावांची. मोठं लक्ष आहे. सरासरी 25 गाठली जाणार आहे. तर पाहूया 25ची सरासरीने म्हणजे षटकार आणि षटकारांची आतिषबाजी करून दाखवावी लागेल. या ठिकाणी पाहूया काय केलं जातं आहे. वाईटचा चेंडू येतो आहे. अतिरिक्त धाव मिळेल 1. चला दिशांक ऑन स्ट्राईकवर आहे. चांगला खेळ आहे त्याच्याकडे. राजाची साथ आहे परंतु षटकाराचा खेळ जर पाहायला मिळाला तर रंगतदार सामना होणार आहे. उंच तर आहे. पाहूया जाणार का? आणि जम्पिंग बॉल जातोय हातातून निसटतो आहे. 1 धाव
टिपली जाते आहे. या ठिकाणी स्ट्राईकला रोटेट फक्त केलं गेलेलं आहे. राजाला ऑन स्ट्राईकवर आणलेला आहे. धावसंख्या 28 पाहायला मिळते आहे. 28 ऑन द बोर्ड. येस अनिलजी, काय म्हणतील तुम्ही? ज्या पद्धतीने सामन्यातली रंगत आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आहे. थोडासा टोलेबाजीचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजीचा मारा मिलिंद 11. यावेळेला मात्र ग्राउंड रूटचा शॉट आहे. मैदानाला गुदगुद्या केल्या आणि क्षेत्ररक्षकाला चौका आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. धावसंख्या 32 वर पोहोचते आहे. एक चांगला टोला आहे आणि 6 धावा. यस डीजे येऊन जाऊ दे. संख्या 38 वर पोहोचली आहे. 3 चेंडू झालेले आहेत. तर सुरेंद्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुरेख गोलंदाजीचा मारा आणि त्याला मात्र प्रत्युत्तर राजा देतो आहे. चौकार षटकार दाखवतो आहे. चांगली खेळी दाखवण्याचं कौशल्य तरी नक्कीच पाहायला मिळणार आहे मोठेगाव संघासाठी. परंतु यावेळेला मात्र चेंडू वाईडचा होता, टच केला बॅटला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. राजा मात्र नक्कीच एक मोठ्या तालामध्ये सुरामध्ये आलेला आहे. त्याला फटकेबाजी करायची संधी आहे आणि तो संधी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. वाईडचा इशारा आहे. एक अतिरिक्त धाव येईल. धावसंख्या 39. 39 ऑन द बोर्ड. नक्कीच या ठिकाणी जर आपण तुलनात्मक कामगिरी केली तर निलेश यांना पहिल्या चेंडूवर कॅचवर ड्रॉप केलं गेलं आणि त्याने केलेली जी खेळी होती तीच मात्र इकडे महागात पडते आहे असं म्हणावं लागेल. या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड इनसाइड एज आला आहे आणि क्लीन बोल्ड झाला आहे. राजाला विकेटचा पतन आहे. यस डीजे वाजव. मैदानामध्ये आहे. फलंदाजाचं नाव माहिती नाहीये. प्रीतम आहे. प्रीतम. चला प्रीतम आहे न्यू बॅटर्स मैदानामध्ये. या पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो आहे आणि निर्धाव चेंडू निकडे सांगता होती आहे 5व्या षटकाची. आता मात्र निमित्त असणार आहे. धावसंख्या 39 आहे. 38 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी सुद्धा सामना विजय होणे मात्र कठीण असणार आहे. परंतु अतिरिक्त वाईट जर चेंडू दिले आणि षटकारावर षटकार बसले तर मात्र सामना फिरू शकतो, असंही होऊ शकते. त्यामुळे गोलंदाज उत्तम असणे हे देखील गरज आहे. सांगतात ना, काळाची गरज ओळखून पावलं टाकायची असतात. अनिलजी, मिलिंद 11 बहाड संघ एक चांगल्या पद्धतीने इकडे सामन्यामध्ये चांगली पकड दिलेली आहे. तर एका बाजूला मोठेगाव वासगाव संघ मात्र नक्कीच थोडासा पिछाडीवर आहे. 6 चेंडू 38. 6 चेंडू 38 धावा अशक्य आहे. परंतु क्रिकेट असा एक खेळ आहे की त्याच्यामध्ये अशक्य कुठलीच गोष्ट नाही. मागे मला वाटतं 1 बॉल 20 धावाही आल्या होत्या. 22 धावे आल्या होत्या. त्याच्यामध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेट. काही होऊ शकतं. 1 बॉल 10 ह्या ग्राउंडची विशेषता सांगितली तर 1 बॉल 10 धावा हे आल्या होत्या. बघूया मिलिंद आपल्या वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी शेवटचं षटक आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव 1 धाव गेलेली आहे. आणि मिलिंद ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात हे अशक्यच वाटतं. शक्य काहीच नाही. 5 बॉल 37 धावाची आवश्यकता आहे ती वासगाव मोठेगाव या संघाला.
आणि त्याने दाखवून दिलेलं आहे की अशक्य काही नाही मिळत, शक्यच आहे. आणि मिलिंदांचा समाचार घेतलेला आहे. एक सुंदर असा षटकार डीजे. जे पुन्हा फुलटॉस आणि पुन्हा षटकार. मिलिंद मला वाटतं मॅच ह्या देण्याच्या तयारीत आहेत की बॅट्समॅनला खुश करत आहेत हे समजत नाही मिळत. 2 बॉलवरती 2 षटकार मारलेले आहेत. ते- तीन बॉलामध्ये 25 धावाची धावसंख्या पाहिजे ती वाजगाव या संघाला. काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. जसे 2 लगातार षटकार मारलेले आहेत तसे 9 बॉल हे मिलिंद यांना टाकावे लागतील. आणि पुन्हा लेग साईडला पुल केलेला, परंतु ह्या 2च धावा. आताची 2 बॉल मध्ये 23 धावसंख्या जमवायची आहे, परंतु हे शक्य नाही, हे पूर्ण अशक्य आहे असं वाटायला लागले. आता बघूया मिलिंद पुन्हा असा ड्राईव्ह केलाय, परंतु एकच धावावर समाधान मागावं लागाय ते वाजगाव या संघाला. 1 बॉल 22 धावाची आवश्यकता आहे ती वाजगाव या संघाला. आणि 1 बॉल 22 धावाची आवश्यकता आहे. स्वतः कर्णधार मिलिंद गोलंदाजी करताना शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉल मध्ये ही सुंदर अशी गोलंदाजी आणि डॉट बॉल. अभिनंदन मिलिंद 11 संघ, आपण विजयी झालात.